सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला। या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी शरद गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर इथं निदर्शनं करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर ही निदर्शनं करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की काल सरन्यायाधीशांवर जो काही हल्ला झाला, या हल्ल्यात आम्ही सर्वजण निषेध करतो। काल मनुवादी प्रवृत्तीच्या एका वकिलाने हल्ला केला। तो RSSचा कार्यकर्ता आहे। या व्यक्तीने सरन्यायाधीशांवर हल्ला केला। ते सर्वसामान्य कुटुंबातील आहेत। कष्टाने ते वकील झाले। शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित असलेले ते व्यक्ती आहेत। ते सुप्रीम कोर्टाचे प्रमुख आहेत। अशा व्यक्तीवर मनुवादी प्रवृत्तीचा व्यक्ती बूट मारत असेल तर हे लोकशाहीला घातक आहे। आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो।